20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या मतदानाच्या निमित्तानं प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला खास करून उपस्थित असलेले आपल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे, महायुतीचे उमेदवार आदरणीय गुलाबरावजी पाटील या सभेच्या निमित्तानं आपला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज जळके पाटील, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय डीजी भाऊसाहेब सुभाषांना, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींनो, या ठिकाणी 20 तारखेला होऊ घातलेल्या मतदानाला आपण गुलाब भाऊंना निवडून देण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. यापूर्वी बऱ्याचशा वक्त्यांनी भाऊ संदर्भात सांगितलं. भाऊंचं कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे. गजानन नानांनी सांगितलं, डीओ नानांनी सांगितलं, नंदवरे दादांनी सांगितलं, ॲडव्होकेट भगवान पाटील साहेबांनी सांगितलं. मी या ठिकाणी विरोधकांच्या माध्यमातून जे काही अफवा पसरवल्या जात आहेत की भारतीय जनता पार्टी अंदर की बात है, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी के साथ है, अशा पद्धतीने जे अफवा पसरवल्या जात आहेत त्याच्या संदर्भात क्लिरिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. काही अर्थाने या ठिकाणी त्यांचं जे म्हणणं होतं ते भूतकाळामध्ये बरोबर होतं आणि ते आमचं ओपन होतं. 2009 मध्ये भाऊंच्या विरुद्ध आम्ही प्रचार केला. म्हणजे आम्ही काही सभेमध्ये आलो, भाषण केलं आणि भाऊंच्या विरुद्ध काम केलं असं नाही, तर ओपन त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की हो, आम्ही गुलाब भाऊंच्या विरुद्ध काम करू. 2014 मध्ये मी स्वतः उमेदवार होतो, त्यामुळे मी साहजिकच भाऊंच्या विरोधात होतो. 2019 मध्ये अत्तरदे दादांना आम्ही बंडखोर म्हणून या ठिकाणी उभं केलं होतं, म्हणून आम्ही भाऊंच्या विरुद्ध होतो. सांगण्याचा भावार्थ एकच की ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी आणि भाऊचा विरोध जो झाला तो डायरेक्ट आमने सामने झालेला होता. आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीपासून ठरवलं की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. 2009 पूर्वीची जी परिस्थिती होती त्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काही घडलं असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काही घडलं असेल, त्यामुळे तो योग आला. परंतु लोकसभेमध्ये आदरणीय गुलाब भाऊने आणि शिवसेनेने प्रामाणिकपणे स्मिताताईंचं काम केलं आणि भारतीय जनता पार्टी आणि परिवाराच्या माध्यमातून आम्हाला आदेश आला की आपल्याला भाऊंचं काम करायचं आहे. आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि परिवाराच्या माध्यमातून आमच्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांना आदेश आला म्हणजे त्या आदेशाचा आम्ही पायबंदी करत नाही. साहजिक आहे, संभ्रम निर्माण होत आहे, सांगता आहेत. बरेचसे लोक भाऊ अजून सुद्धा मला विचारतात, खरं तुम्ही बरोबर आहेत का? का काही चाललंय अजून देखील? साहजिक आहे. परंतु मित्रांनो, आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही. जो काही वार करायचा असेल तो आमने सामना आम्ही करतो. आणि यावेळेस जशी दुश्मनी केली तशी दोस्ती देखील आम्ही निभवण्यासाठी या ठिकाणी एकत्र बसलेलो. आणि भाऊ तुम्हाला खात्री देतो, लोकसभेच्या संदर्भात देखील म्हणत होते की काही प्रमाणात कोणी एखादा शिवसैनिकाने काही केलं असेल, काही वेगळ्या पद्धतीने बोललं असेल. मी त्यांना म्हटलं किंवा विरोधकांच्या माध्यमातून सांगितलं जातं तर कोणी असं केलं तसं केलं म्हणतात, ज्याने केलं त्याच्यात तोंड काढत आला असेल. परंतु 99% शिवसैनिकांनी, भाऊंनी भारतीय जनता पार्टीच्या
की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी हा शिवसैनिकाचा पुढे राहील 2 पाऊल, आणि हे तुम्हाला पेटीच्या माध्यमातून समजेल. कारण की बऱ्याच वेळा काही विरोधकांचे मला अजून देखील फोन येतात, सांगतात खरंच काय चाललंय, कशा पद्धतीनं आहे. मी देखील काही गुगले टाकतो त्यांना की काही मिळेल का मला त्यांच्याकडनं माहिती. परंतु असो, राजकारणामध्ये ते चाललेलं असतं. भाऊंच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री झाल्यानंतर खूप विकासाची कामं झालीत, आपल्या तालुक्याची विकासाची कामं झालीत, आपल्या परिसरामध्ये कामं झालीत. मागच्या वेळेस भाऊ आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो, पण तरी देखील भाऊंच्या माध्यमातून जी विकास कामं झालेली आहेत त्याची साक्ष मला या ठिकाणी द्यावीच लागेल. अनेक विकासाची कामं भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत. म्हणून भाऊंशिवाय या तालुक्याला पर्याय नाही. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपण धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून भाऊंना प्रचंड मतांनी विजयी करावे आणि त्यांना शेवटची संधी द्यावी. मित्रांनो, अनेक प्रकारचे या मतदारसंघातील जातीपाती संदर्भातला विषय या ठिकाणी गजानन नानांनी काढला, दिवो नानांनी काढला. नाना, या तालुक्याला मी 1992 पासून पाहतोय. माझ्या विरुद्ध देखील अशा पद्धतीने अनेक वेळा या ठिकाणी जातीपातीचं राजकारण केलं गेलं, परंतु पाटील समाज हा जातीवादी नाही आहे. मला गॅरंटी आहे, ज्यावेळेस 23 तारखेला ज्या पेट्या फुटतील आणि त्या पेट्यांमध्ये पाटील समाजांच्या गावामध्ये देखील आपल्याला प्रचंड असं या ठिकाणी लीड मिळणार आहे, त्याची खात्री मला आहे. आहेत 2, 4, 5 गावं की त्या 2, 4, 5 गावांमध्ये काही प्रमाणामध्ये वेगळ्या पद्धतीनं प्रचार केला जातोय, परंतु त्याचे सुद्धा आम्ही या ठिकाणी दखल घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना सजग करतोय की आपण सर्वांनी ज्या पद्धतीने भाऊंनी भारतीय जनता पार्टी शिवसेनेने आपल्यावरती बहुजन समाजावरती जे प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाचं मोल या ठिकाणी चुकवण्याचा आता आज या ठिकाणी संधी आलेली आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी बसलेले सर्व बहुजन, आता जळकेकर महाराज बहुजन समाजाचं नेतृत्व आमचं आहे, गजानन नाना आहे, दिवो नाना आहे, सुभाष अण्णा आहे, डीजी भाऊसाहेब आहे, हे काही यांचं काहीतरी कुठंतरी निर्दोष आहे, आपला दामू अण्णा आलेला आहे. सर्वांचं यांच्या माध्यमातून प्रत्येकाने जरी ठरवलं प्रत्येकाचं गाव हे लीडवरती राहिलं तर कुठं जाण्याची गरजच नाही. आणि मी खात्रीने सांगतो की या ठिकाणी बसलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अत्यंत चांगल्या अशा पद्धतीनं या परिसरामध्ये या मतदारसंघामध्ये काम करतील आणि जवळजवळ 7 ते 8 हजार मतांचा लीड हा सोनवत पिंपरी मतदारसंघामध्ये भाऊंना मिळेल ही खात्री आपल्या सर्वांना देतो. हे बोलत असताना मात्र आज या ठिकाणी मी बोललो आणि नंतर आपल्याला लीडच मिळणार आहे तर मग जाऊ द्या, काय 1 मत गेलं 2 मत गेलं तर काही गरज नाही. परंतु मित्रांनो, प्रत्येकाने आजपासून फक्त 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत. यानी या 3-4 दिवसामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने 1-1, 2-2 मत हे बाहेर गावाला गेलं असेल, कुठे दुसरीकडे गेलं असेल किंवा कोणाला समजवायचं असेल तर आपण सर्वांना त्यांची समजूत काढूया आणि भाऊंना 23 तारखेला या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आपला सर्वांचा खारीचा वाटा आपण सर्वांनी या ठिकाणी उचलूया एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.